हे बघा असं काही झालंय. आता याच्यामध्ये आपण मटण टाकीड आहे आपला समोरच. इथे आपल्या साईडला घर आहे, नाही इथं मार्केट आहे सगळं. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजा असणार. सो वेलकम माय यूट्यूब चॅनल. आता जस्ट आपली मॉर्निंग झालेली आहे, दिवाबत्ती पण झालेली आहे गाईज, खूप चांगल्याने केलेली आहे, कारण की आज माझा खुशीचा दिवस आहे. आता तुम्ही विचार करायला आवडी खुशी का झाली गाईज? कधीतरी अशी एकदम चेहऱ्या एकदम खुशी चांगली वाटतं. तुम्हाला तोबारीचा काम बांधलेलंच असतं हां, पण नाही कधी माझ्या चेहरा कधी बघाल तेव्हा तुम्ही स्माईलच असेल, बघू शकता ना. चला मग आता आपल्याला कामं तेवढी काही नाही आहेत, तर पण आपली रोजची आहेत ती आहेत. ओके चला ना. चेरी आता आंघोळीला चाललेला आहे. हे बघा शाळेची तयारी करतोय तो, त्याच्यासाठी आता मी टिफिन बनवते पहिला. चला मग. ओके गाईस. जेनी जेनी ये लवकर, इकडे 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 बघ, तुला गाईस लोक भेटायला आलेत, ये लवकर. आली बघा गाईस, ही बघा या. हे बघा गाईस, माझ्या सासूनी मटण आणलेलं आहे. बघू दे कसला बकऱ्याचं आणलेलं आहे मटण. बकऱ्याचं मटण आणलं, त्याच्यामध्ये काय आणलं ते बकऱ्याचं कान आणलं वाटतं भुजलेलं. बाबा ओके गाईस, चला आपण आता मटण बनवून घेऊया. पहिला याला आपण धुवून घेऊ. ओके जेनीला एक पीस देतो आम्ही. जेनी घे बाबू. चावशील बाबा. खाला पण ते नेला ती तिकडे खायला तिने वाटतं. चेरी अंग उचल तर तिकडे. इथं ती घरात नाही खात काहीच, ती बाहेर आणतं, बाहेर बसून पोचाव बनवून खातं. आमच्या आईने मिरची कोथिंबीर आणलेली आहे. चला आता ती आता वाटण्याची तयारी करेल. आणि इकडे विक्रमने आंबे आणलेले रात्री ना, एकदा आंबट लागतात ना हे, तर अर्धा मी 2 रात्री कापले तर आंबट लागले, ते फेकून दिले. आता हे चेरीने कापला, तो पण त्याने तसंच ठेवला. हां हे बघ कापलेला, आता फुकाट गेले सगळे. ओके मी थोड्या वेळात मी बाहेर काढते. चला बाबा, आता आपण पहिलं जेवण बनवून घेऊया, ना तर त्याला उशीर होईल जायला. ओके गाईस, इथं घेतलेलं आहे मी वाटण काढून ना. इथं कांदा कापून घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे. तर आता मी ते वाटून घेते. ओके हा कोथिंबरी पहिला मी वाटून काढून घेते. जेनी किती चट लागले रे हिला. राहू दे. किती मतून खातो मा बाबा. गाईस, मी कुकरमध्ये घालणार आहे मटण, कारण की पटापट झाला पाहिजे. मी आता कांदा टाकून घेते, गॅस पेटवते. पहिला कांदा ते असं, नंतर तेल टाकल, पहिला कांदा लाल करून घेते असं. आणि मी वाटणामध्ये मिरच्या नाही घेतल्या गाईस. चेरी तिखट खात नाही ना, म्हणून मिरच्या बिलकुल नाही घेतल्या. ओके ना, आता मी वाटायला चालली गाईस. तिकडे इथं बोर्ड नाही आहे, ते साईडला बोर्ड आहे, पण तिथं मी वाटत नाही, तिथं फ्रीज आहे. ओके
चॉप करते पहिला. गाईस मी वाटून आणलं ते बघा. आता मी तेल टाकते. डायरेक्ट पली नाही, पलीमध्ये थोडं थोडं येतं ना, मग डायरेक्ट मी तिथलीच बघते. Oh my God. बघा आमची आई कशी आराम करते सोप्यावर गाईस बघा. हा नाही तेव्हा अंगामध्ये भूत येतं तिच्या, मलाच हाणते धरून. मग काय जाऊ द्या, कशी पण आहे तरी पण सासू आहे माझी, मी सांभाळून घेते. जेनूला चट लागले. हा एक एक करून तिने अर्धा पीस सगळं खाऊन टाकलं. कच्चा खाऊ नको. काही वेगळी कच्चा खाला ना तर ती उलटी करते. तिला मी देत नाही कच्चं, पण ते भाजलेलं होतं ना, कान होतं बकऱ्याचं, ते भुजलेलं होतं. मग तिला ते भुजलेलं दिलं मी, कच्चं असं दिलं नाही. हे बघा कांदा लाल झालेला आहे. आता मी हळद मसाला टाकतो आणि वाटण टाकून घेतो. हे मसाला टाकणार आहे मी. हे वाटण आहे. हलवून घ्यायचं. हे बघा असं काही झालंय. आता याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊ. ओके, नाही तर भात शिजतंय, टाकून घेऊया. मी बटाटे कापून घेतलेले गाईस, त्याला धुते मी, याच्यामध्ये टाकते मटणामध्ये. दोन ग्लास पाणी टाकू आपण. आता आपण मीठ टाकू याच्यात. गाईस आता मी मीठ टाकलेलं आहे, पण आपल्याला आता झाकण लावून घ्यायचं याला. आणि 3 किंवा 4 शिट्ट्या घ्यायच्यात याला. आणि हे चेरीचं बघा, आणि काकडीच्या बिया आहेत गाईस. या त्याने काकडीच्या बिया या कंपोजमध्ये माती टाकून त्याला बिया लावलेल्या, तर सगळ्या बिया निघालेत आणि एवढी मोठी मोठी झाडं झाली आहेत. आता ह्याला मी बाहेर जाऊन लावते. कसे लावते, एवढे मोठे मोठे झालेत, ते लोटतात ना असे. काय चेरी, हा प्रयोग तुझा प्रयोग तो पहिला. चला मग झाकण लावून घेऊया आपण. जरा निघतं तुझा गाईस. चेरीला जेवण देते पहिले मी. त्याला शाळेत जायला जरा उशीर होतोय. तू त्यावर केस उकल जा ना. मटण झालेलं आहे ना, त्याला पहिला जेवण देते मी ना, थोडा टिफिनमध्ये बांधून देते. बस ना, जरा लवकर थंडावर. हा निंबू निप्पल त्याच्यात. जेव जेनी, तुला नंतर आपण दोघी जणी नंतर जेवू. दादा आता शाळेत चालला ना, तू आपण दोघी नंतर जेवू. हा त्याला जेवू दे. चला गाईस, आता मी चेरीला घेऊन चाललो शाळेत. चल बाबू, पाण्याची बाटली घे. अंजली मी येते आहे का दादाला सोडून पटकन. आज पीटी आहे का तुझी? चल चल. काही बघू शकता चेरीची शाळा किती जंगलात आहे ना चेरी. हे उंबरली गाव आहे. गावाच्या आतमध्ये जंगल आहे ना, जंगलाच्या आतमध्ये शाळा आहे. सुटली नाही ना अजून. हा
माझून भरली पण ना तुझी शाला. हा हा नाही भरली ना. पुरं बाहेर आहे. ही बघा अजून शाला सुकली नाही. चला गाईस, दुपारी झोपूनच गेले मी. आता 5-5:30 वाजले. आता मी उठले. मी ना आशू गेले चेरीला आणायला शाळेत ना. आता मला लागले भूक. मी थोडं जेवून घेते. दुपारी पण जेवलेली, थोडंसं जेवलेली न झोपले. मग आता लागली मला थोडं जेवून घेते. मग जेवल्यानंतर मी चहा पिऊन पिऊ. चला गाईस, आता मी चालल्या मार्केटला ना. आमची इथे संडेचा मार्केट भरलेला आहे. तुम्हाला दाखवतच कसा मार्केट भरलेला आहे तो ना. समोरच भरलेला आहे. हा असं माझं घर आहे ना. हा इथं मार्केट भरलेलं आहे बघा, पूर्ण इथून असं सरळ. चला मग या तुम्हाला दाखवतो आमचं मार्केट. नाही मी 500 रुपये चालवलं नाही बघा. काय असेल ते घेतो मी, आवडला की. चला मग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इथून इथून गाडी आली रिक्षा आले इकडे. हे बघा केला खातात. हा मार्केट आहे आपला समोरच. इथे आपल्या साईडला घर आहे नाही, इथं मार्केट आहे सगळं. हे बघा मोबाईलचे कवर आहेत. इथे बॅगी आहेत ते बघा. इकडे भाजी. छोटासाच आहे मार्केट, जास्त मोठा नाही ना. या घराच्या यांच्या चाळींच्या मागे आमचं घर आहे. ओके. चपला. चेरी तुला काय पाहिजे? घेतं का यांचे कपडे? कोणता? नो. मी ड्रेस बघते गाईस आता. ते खूप आंबे चांगले आहेत. हे काय आंबे कोणी घेऊन दिले गाईस? मी कांदा बटाटी आणली ना, आलो फिरून. हे बघा असं मला घर ना, असं मार्केट आहे साईडला गाईस. हे बघा मी घेतले बिर्याणी बनवायला. चेरीला घटकन ते त्याला काय पण पोरांना विचारायला लागतं पहिला काय बनवू. चेरी सांगत बिर्याणी बनव, अशी सांगून अलग अलग प्रत्येकाचा. पण चेरीची पसंतीचं मी बिर्याणी बनवायला घेतली. आणि जास्ती नाही, थोडीशीच बनवायला घेतली ती पण साधी चावलांची. हे बघा थोडं चावल मी शिजवते हे चावलांची जास्त. थोडासा खाली चिकन मी घेतलेलं आहे 1/2 किलो. ओके. आणि जेरीचे पाय मी इथं भुजून ठेवलेले आहेत. तिला देतो आता मी. ओके. तिला लागतात खायला हे पाय. ओके. एक करून खाईल ती. हे मी तांबडा कापून ठेवलेला. अद्रक ना कांद्याची पेस्ट मिळाला चांगलं परतून घेते मी. किचनवर बघा किती पसारा पडले माझा. असं काही जेवण बनवताना ना हे असं सगळं साजलेलं असतं किचनवर. नीट बस ना जेव. चेरी जेवला गाईस. आता मला हे आंबे खायचे ते बघा. केसरी आंबे आहेत, खूप छान लागतात. आणि इथे पिक्चर लावलेला, आपण पिक्चर बघत होतो कधीपासून.
ही बघा कशी बिर्याणी मी बनवली. पोराई खाली पण, हे बाहेर बसलेली तर. गाईस हे बघा पोरं चेरी तर झोपले. इथं आशू आहे, इथं मया आहे माझ्या डोक्यावर. पाय द्यायला आली याच्या डोक्यावर, अशी डोक्यावर पाय दिली. गाईस आता जेवून मस्तपैकी आता आम्ही झोपायची तयारी करतोय. सगळी जेवलेली आहेत. चला गाईस, आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही कसं मस्त झाला आहे. पूर्ण लास्टपर्यंत तुम्ही बघा हा ब्लॉग ना. चला मी आजचा ब्लॉग इथंच एंड करत आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, गुड नाईट.